ठाकूर आणि जे या मोर्चासाठी आत्तापर्यंत 10 ते 12 जिल्हे फिरले असे आपले प्रवक्ते फारुखभाई अहमद आणि मराठवाडा अध्यक्ष अशोकभाऊ हिंगे, जालन्याचे प्रभारी जितेंद्र सिरसाट, जालन्याचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड भाई, महिला अध्यक्ष रमाताई वर्षीळ, मराठवाड्याचे उपाध्यक्ष दीपक भाऊ डोके, तसेच खाली बसलेले तमाम माझे वंचितचे कार्यकर्ते ज्यांनी आत्ताच घोषणा देऊन आपण वंचित घटकांना न्याय देऊ शकतो या भरभरून मोर्चात सामील झालेले सगळेच वंचितचे लहान मोठे माझे बांधव, महिलांनी आत्ताच सिरसाट भाऊच्या प्रश्नाला बरोबर उत्तर दिलं. आतापर्यंत आम्ही घेत होतो, आता घेणार नाही. काय घेणार नाही तर आपण आतापर्यंत आपल्या विचाराशी प्रतारणा केली आणि ते विचार घेऊन आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्या सामान्य वंचित घटकामध्ये फिरत आहे. आज प्रवक्ते फारुखभाई अहमद जे दलित अत्याचार, मुस्लिम अत्याचार, इतर वंचित घटकावर अत्याचार होत आहे त्यामध्ये जातीचा समावेश नसून जो वंचित घटक आहे त्याच्यावर अत्याचार होत आहे आणि आमदार खासदार मूग गिळून बसलेले, कारण सरकारच स्थिर नाही आहे. आपण स्थिर सरकार पाहतोय, स्थिर सरकार देणं यांच्याकडून शक्य नाही, कारण आमच्या बुडाखाली फार मोठाला घोटाळा आत्ताच आहे आणि ते घोटाळे काढण्याची भीती आम्हाला जाणवते. त्याच्यामुळे मतदारांचा विचार घेणं हा कोणत्याही आमदारांनी ठरूनच घेतलं नाही. मतदारसंघ काय आहे, मतदारसंघाचा विचार काय आहे, आपल्याला ज्यांनी निवडून दिलं त्यांचा विचार काय आहे. याच्याबरोबर फारुखभाई एक सांगावंसं वाटतं, जितके आपण जातीयवादाच्या धमक्याने किंवा जातीयवादानं बिनसलो तसंच शेतकऱ्यावर सुद्धा शेतकऱ्याच्या हवा आहे. आज पाऊस नाही आहे, बी बियाणे शेतात टाकून बसलेले शेतकरी आहे, पण त्यांच्या प्रश्नावर लढायला सुद्धा कोणी नाही. एकमेव जर विरोधी पक्ष नेते म्हणून कोणी लढत असन तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे. माझ्या महिला भगिनी समोर बसलेलंच आहे. मी पण एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे. काल परवाच बी बियाणं आपण शेतात टाकलंय, सोयाबीन उगून आलंय, परत पावसानं जर दडी मारली तर आपल्याकडं कोणताही सरकार विचार करायला तयार नाही. कारण एक दिवस बस आपली समृद्धी महामार्गावर जळते, मुख्यमंत्री तिथे येऊन जातात आणि दुपारी आपल्या दुपारच्या टायमाला शपथविधी होतो. हा शपथविधी आम्हालाही माहीत नसतो आणि अन्याय होणार तर कधीच माहीत होणार नाही, कारण आमदार निवडून जातात आणि मुंबईत जाऊन बसतात. हा सामान्याचा आमदार नसतोच कधी. सामान्याचा आमदार तुम्ही निवडून देणार आहात आणि तो वंचित बहुजन आघाडीचाच असेल, कारण सामान्याचा नेता हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे. आपल्याला जातीनुसार तिकीटं दिले असे दुसरे पक्ष तुम्हाला सांगतात की साहेबांनी जाती लिहून तिकीटं दिल्यात. कोण वंजारी आहे, कोण मुस्लिम आहे, कोण मराठा आहे. आम्ही तिघही आता इथं बसलेलोच आहोत, तिघही उमेदवार होतो, तिघही लढलोय. पण त्यांनी एक सांगितलं नाही की हे वंचित घटकातून येतात. मी महिला आहे, मला जातीचं समीकरण माहीत नाही, पण मी महिला म्हणून एका प्रस्थापित घरातून येत नाही. मी सामान्य घरातून एक राजकीय प्रतिनिधित्व करणारी महिला आहे आणि जेव्हा साहेबांनी मला तिकीट दिलं तर जात न पाहता एक महिला आहे आणि एक महिला वंचितकडून लढते आणि त्या वंचितांनी ज्या सिंदखेडराजा मतदारसंघामध्ये एक समूह वंचितांचाच असा आहे की तो नेहमीसाठी त्यांचा आमदार ठेवू शकतो. पण आमच्यामध्ये ताईने आत्ताच सांगितलं आम्ही आतापर्यंत घेऊन मतदान करत होतो, आता आम्ही विचाराला मतदान करत आहोत. कारण काही जणांनी काही घेऊन मतदान केलं आणि त्या वंचिताचा आमदार होता राहिला. सिंदखेड राजामध्येच म्हणणार नाही मी, कारण जे काही आपले उमेदवार 5, 10, 12, 15 हजारांनी पडले, ह्या प्रत्येक ठिकाणी तसंच झालेलं आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, सत्ता हातात घेतल्यापर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. जोपर्यंत सत्ता आपल्या हातात येणार नाही तोपर्यंत आपल्याला रस्त्यावरल्याच लढाया लढावं लागेल. आणि आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं आज 70 वर्षाचं वय होत आलंय आणि आपण रस्त्यावरच्या लढाया कुठपर्यंत लढायच्या, कधी आपण सभागृहात जायचं आणि कधी आपल्या प्रश्नासाठी भांडायचंय. मला मुस्लिम बांधवांना, जे आम्ही ओबीसी मध्ये येतोय, आम्ही मुस्लिम, आम्ही वंजारी, आम्ही माळी, आम्ही धनगर, याच्यापेक्षा आम्ही ओबीसी
असं जर म्हणलं तर कुठंतरी आपल्याला प्रस्थापित लोकांपासून जो काही वंचित घटक आहे त्याला न्याय देण्यासाठी खरोखरच एकमूठ करायला आणि आपले आमदार निवडून आणायला शक्ती मिळेल. आणि त्याच्यासाठी माझी कळकळीची अशी विनंती आहे की मुस्लिम बांधवांनी कुठेतरी 5 वर्ष म्हणणार नाही, 9 वर्ष झालेत. 9 वर्षापासून आता जोपासून BJPचं सरकार केंद्रात आलं आहे तेव्हापासून आपल्या मानवतेचं जे युद्ध आपल्यामध्ये सुरू झालं आहे ते खरं जातीवाद पेरून आणि त्यांचा कुठेतरी सत्तेत सहभागी होण्यासाठी आमच्यात भांडण लावून दिलं आहे आणि ते सत्तेत सहभागी झाले. हे आपल्याला जर ओळखता येत नसेल तर आपला जगून काही फायदा नाही. मी नेहमी म्हणत असते उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही, कारण आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकर लढले, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर लढताय. पण ज्या लेवलला आपण लढायचं आहे मतदानाच्या त्या लेवलला आपण लढत नाही. तिथे कुठेतरी आपण अफवांना बळी पडतो आणि त्या अफवा काय असतात, तुमचे उमेदवार 10,000 मतं घेऊ शकत नाही, तुमचे उमेदवार वंचितचे गरीब आहेत, तुमचे उमेदवार पैसा वाटू शकत नाही. आपल्याला खरोखर हात वर करून सांगा, पैशाची गरज आहे का? कशाची गरज आहे? आज सत्तेची नाही, आपल्याला न्यायाची गरज आहे. जो न्याय आपल्याला मिळत नाही आहे त्या न्यायासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतंय. कुठंतरी मुस्लिम बांधव मारल्या जात आहे, बौद्ध मारल्या जात आहे, ज्याने कुठं वंचितचा कार्यकर्ता आपला आणि बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढतोय आणि कालांतरानं हा कुठंतरी मोठा होईल आणि गावाला आपल्या प्रतिकार करेल म्हणून त्याचा मृत्यू होतोय. तर कुठं सांगा हा आपला भारत देश चालला कुठं? आपल्या संविधानाची काय पायमल्ली चालली आहे आणि या संविधानाची पायमल्ली जर आपल्या डोळ्यासमोर होत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे कष्ट त्या संविधान लिहिण्यासाठी घेतले ते कष्ट आपण कुठंतरी विसरतोय. माझ्यासमोर महिला भगिनी फार मोठ्या प्रमाणात बसलेल्या आहे. महिलांनी मला एकच उत्तर द्यावं, आपण घरात प्रामाणिक वागतोय, बाहेर सुद्धा प्रामाणिक वागतोय ना? आजही महिला भगिनींची इथे येण्याची संख्या आजही तुम्ही बघा, पदाधिकारी सोडले तर यात कोणीही पदाधिकारी जास्त नसतील. वंचितचे सगळे पदाधिकारी पुरुष इथे आलेले, पण या महिला भगिनींनी इथे येऊन एक आपला अन्यायाविरुद्ध लढण्याचा हक्क आहे, अधिकार आहे, त्याच्यासाठी त्या इथं आलेल्या आहे. या महिलांना माझी कळकळीची विनंती आहे की आता नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या येऊ घातल्यात आणि या आल्यानंतर आपण 5 वर्ष बाहेर न निघता फक्त त्या कालावधीसाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा उमेदवार कसा निवडून येईल आणि आपण त्याची ताकद कशी वाढवू शकू हे जर पाहिलं तर आपल्याला न्याय घेण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आपल्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आजही लढत आहे. कोण्या आपल्या समविचारी पक्षासोबत जर युती होत असेल तर आपल्याला ताकद मिळू शकते. याच्यासाठीही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज त्यांच्या कामाला लागलेले आहे. पण जेव्हा आपण एका मुठीने एकत्र येऊ शकत नाही त्यावेळेला ते तरी वरती काय करतील? आपण खालच्या कार्यकर्त्यांनी, युवकांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे OBC युवक असतील ज्यांना वंचितपासून बाजूला केलं जात आहे त्यांनी कुठंतरी समजून घ्यावा की आपल्याला न्याय जर कुठं मिळणार असेल तर तो वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षातच मिळू शकतो. आज जालन्याचा हा जन आक्रोश मोर्चा फार मोठ्या प्रमाणात चांगला महिलांनी सहभाग घेऊन माझ्या बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून तुम्ही एक कलेक्टर ऑफिसवर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा काय असतो आणि आम्ही वंचित आघाडीसाठी भांडणार आहोत, आमच्या न्याय हक्कासाठी भांडणार आहोत हे आज दाखवून दिलं. माझ्या माता भगिनींचा, बांधवांचा परत एकदा मी या मोर्चामध्ये सगळेच उपस्थित बांधवांचा आभार मानते आणि थांबते. जय भीम, जय भारत.